मंत्री माणिकराव कोकाटेंना रमी खेळणं भोवलं, कृषी खातं काढून क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी, तर मंत्री दत्तात्रय भरणेंकडे कृषी खात्याची जबाबदारी। माणिकराव कोकाटेंबाबतचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांचा, मंत्रिमंडळातील फेरबदलावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। कोणत्याही खात्यातील गलथान कारभाराला सरकार जबाबदार, खातेबदल केला म्हणजे आपण सुटलो हा गैरसमज ठेवू नये। कोकाटेंच्या खातेबदलावर रोहित पवारांची एक्स पोस्ट। कोकाटेंचं खातं दिलं हा आमचा 50% विजय, त्यांना खेळायला जास्त आवडत असेल म्हणून क्रीडा खातं दिलं असेल। कोकाटेंच्या खातेबदलानंतर विजय घाडगेंची प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटेंच्या वादानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मंत्र्यांचे खाते बदल, शिंदेंच्या काही मंत्र्यांवरही विरोधकांचे आरोप, शिंदेंच्या मंत्र्यांवर कारवाई होणार का याकडे लक्ष। खाते बदल करणं म्हणजे कारवाई नाही, कोकाटेंना मंत्रिमंडळातून काढायला हवं होतं। विधिमंडळात रमी खेळणं कसं मान्य होऊ शकतं, रमीला आता साहसी खेळाचा दर्जा दिला पाहिजे, अंबादास दानवेंची टीका। धनंजय मुंडेंच्या पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी हालचाली सुरू, मुंडेंनी 2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, अजित पवार आणि तटकरेंसोबतही मुंडेंच्या बैठका। मूळ राजकीय पक्षाशी बंडखोरी करणाऱ्यांना वेळीच रोखलं नाही तर लोकशाहीचं नुकसान होईल। विधानसभा अध्यक्ष राजकीय विचारांमुळे बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची प्रक्रिया रखडवतात, पक्ष बदलणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत। प्रांजल खेवलकरांचे वकील आज जामिनासाठी अर्ज करणार, पुण्यातील पार्टी प्रकरणात खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर कारवाई, ते सध्या न्यायालयीन कोठडीत।